आज मोबाईल बघायचा जरा सॅमसंग S25 अल्ट्रा म्हणलं थोडाफार जरा बघावं कसे काय फीचर आहेत. थोड्याच दिवसात खिशात होय, थोड्या दिवसात खिशात हे काय येऊ. सॅमसंगच्या शोरूममध्ये येऊन आयफोनचं गुणगान गातो, कोणाला घाबरत नाही आपण. हे कॅमेऱ्यामध्ये तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर काल जसा तुम्ही व्लॉग बघितलाच, कालच्या व्लॉगमध्ये म्हणलेलं तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग ह्या 1-2 दिवसात बघायला भेटेल. तर उद्या नक्कीच एक जबरदस्त कंटेंट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येऊ. आजच म्हणलेलं आज काय कंटेंट करावं, बट ह्या पावसा पाण्याने सगळी चिकचिक झाल्यावर कुठं बाहेर पण पडता येत नाही आणि कुठले व्लॉग पण करता येत नाही. म्हणून म्हणलं आज घरात काहीतरी करावं, बट ते पण शक्य झालं नाही. मग आत्ता फोन आला, म्हणले आपल्याला जाऊन यायचं आहे. मग आता क्रोमाच्या शोरूमला चाललेलो, पण आता सोबत पांडे आहे. पांडे असलं की मग तुम्हाला पण माहिती त्याची किती मजा घेतली जाते. मग आज तीच मजा तुम्हाला दाखवणार आहे. क्रोमामध्ये गेल्यावर तिथं काय काय घडतंय, नेमकं कुठल्या क्रोमाच्या शोरूमला जायचं आहे ते पण नाही माहिती. खाली गेल्यावर डिसाईड करतो. पुढचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा, कारण की असेच डेली व्लॉग्स आपल्या चॅनलवर येत राहतात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी जातो खाली, बघतो कोण कोण येतं आहे. मे बी 1-2 पोरं असतीलच. तर जातो आणि पुढचं कसं काय नियोजन लागतंय ते सगळं तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. सो फायनली ॲमनॉरमध्ये आलं की 2-4 शेड्यूल फिक्स झालेले. ते बाहेर गाडी लावायची, मॉलमध्ये गेलं की सगळ्यात पहिले H&Mमध्ये काय काम तर नसतं, बट जायचं. तिथं गेलं की थोडं बाहेर यायचं, वरती जायचं KFC मधून बाहेर आलं की बर्गर किंग. आता हे 2-4 शेड्यूल फिक्सच झालेले आहेत सगळ्यांचे. बट आज बघू, आज जरा आपलं सगळ्यात वेगळं नियोजन आहे. आज मोबाईल बघायचा जरा सॅमसंग S25 अल्ट्रा म्हणलं थोडाफार जरा बघावं कसे काय फीचर आहेत. आज तुम्हाला सगळं दाखवतो. स्टे ट्यून. आता माझ्यासोबत कोण कोण आलं आहे ते तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला कळलंच. आज फक्त तुम्हाला दाखवणार आहे. आज अख्ख्या व्लॉगमध्ये फक्त तुम्हाला दाखवणार आहे. फोटो काढायचा चालला. आता क्रोमाच्या ऐवजी सॅमसंग तडकीपट डायरेक्ट असे निर्णय, असे जसं काही की वेळ बदलली असे निर्णय बदलतात. ऐक घेऊ, आडवा तिडवा घेऊ. ओके फुल हा भारी का? कोणतं म्हणलं होतं तू? अरे हो काय मोबाईल आहे काढायचा असला नाही. ह्यो रे. ओके थोड्याच दिवसात खिशात होय, थोड्या दिवसात खिशात हे काय येऊ. ह्याचे फीचर बघायचे तरी एकदा. बघ की कॅमेरा क्वालिटी बघ. तेच फोटो काढतो, फोटो काढ. आहे की कॅमेरा क्वालिटी वा. सॅमसंगच्या शोरूममध्ये येऊन आयफोनचं गुणगान गातो, कोणाला घाबरत नाही आपण. हे काय मोबाईल येतोय असले. हे यार हे काय मोबाईल येतोय असले. सॅमसंग डुप्लिकेट आहे खरंच. आयफोनचं फील रे. हातात घ्यातच फील येतं आयफोनला. श्रावण आता ह्याचे फीचर तुम्हाला दाखवतो. फीचर कसे काय आहेत. अरे ह्याचं मॅजिकचा काय विषय काय माहिती. काहीतरी करायचं मी. कॅन्सल का? कॅन्सल. ते म्हणते आमचं स्टोअर अलाउड करत नाही व्लॉगिंगला. पांडे ते म्हणते आमचं स्टोअर अलाउड करत नाही व्लॉगिंग. आणि हे पण नाही करत, मॉल पण नाही अलाउ करत.
टाकेल स्टोअर. काय करून टाकेन म्हणायचं ना त्याला तसं. सो अल्ट्रा बघायचा प्लॅन कॅन्सल करून टाकला. H&M मध्ये चाललो होता. जी सवय ती सवयच. वाघांची सवय नाही मोडणार. मॉलमध्ये आलो मानवले 16चं मानवले. वाघांची सवय. आता इथं पण अलाउड करतात का नाही ते माहीत नाही. म्हणून आज जायच्या आधी मी माझ्या स्व इच्छेने व्लॉगिंग बंद करून बाहेर आल्यावर परत कंटिन्यू करतो. स्टे ट्यून. जाऊ ना. बावलाटा त्याच्यासाठी नाही म्हणलं ह्याच्यासाठी म्हणलो. हे स्टोअर मला फेल कशामुळे वाटतं माहिती का? सगळे ॲस्थेटिक दाखवते तिथं आणि ॲस्थेटिक आपलं चाकलं लगेच फोन करतो असा विषय. काय 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 तुझ्याकडे होतं की नाही रे, कोण तेवढं घातलंय राव कुणाला मस्त त्यांना आवडतं, आपल्याला नाही आवडत रे. टोन असं कसं शेट तुम्ही नाव घेता टाकन टोन एडिट करून टोन टाकणार तिथं. सो आपल्या मापाचं तर इथं काही भेटत नाही आणि ॲस्थेटिकचा ना आपलं काय जुळत नाही. म्हणून H&Mला आपण दरवेळेस स्किप करून दुसऱ्या स्टोअरमध्ये जातो. नावाचा तुम्ही बॉम्बटाच उठावलाय. आज पांडे तू म्हणला ना तू आम्हाला घेत नाही व्लॉग मध्ये. आज सगळ्या व्लॉग मध्ये तुलाच घेणार फक्त. लय भारी दिसेल तुला. ए लेडीज आहे तिकडे, ये इकडं. नाही किडसे राव, किडसे तुझा किडसे तुझा लाव बरं अंगाला. फोटो काढायचा का? Few moments later. ॲक्च्युली ना हे चेन पॅक पाहिजे होती. कितीला हे 4,999. चला फोन किती वेळ टिकतोय? तू पण कुठे घेऊन तिथं पण ब्लॉग जमत नाही. आणले तू बांगलादेशला काय माहिती का? स्किप. ए गप ना. घ्या रे लवकर घ्या. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. सरक लाग मला. लय मारते ना पांडे. नाही बाबा. सरे हसता राहतो. अरे ह्याच्यामुळे रे त्याच्यामुळे नाव घे लोक काढतो तुला. पांडे एवढे चाळे केलेत आपले जर बघितले ना कॅमेऱ्यामध्ये. कॅडबरी चोर आहे. कॅडबरी चोर नाही रे बाबा. चोरत नाही. बड्डे गिफ्ट खायला लय क्वालिटी लागत. अरे आज सगळीकडेच म्हणायला लागले तर अलाउड नाही अलाउड नाही. ते उद्यापासून जिमला हे घेऊन जाणार मी आता. लय चालेल. हाकलून देते ना बरं का पांडे. एकेकाळी स्वप्न होतं माझं लहानपणी इथून बॅट घ्यायची. बट त्यावेळेस प्राईज अशी हाय प्राईज वाटत होती. आणि आज एक अशी वेळ आहे की माझ्याकडे ह्याच्यापेक्षा 3X ब्रँडची बॅट आहे आणि ती पण स्कॉलरशिपमधून. म्हणजे कुठली पण गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट तुम्ही कष्टाने पण कमवू शकता. डिस्कशन चालू आहे, घ्यायचं का नाही. घेऊन टाकूया. एक मला मी तर फिक्स केलं नव्हतं. तुझं काय घ्या काहीतरी विचार करा. जाऊ नये इथं 12 वाजले 10 वाजले. शॉप बंद झाले बाहेरची सगळी. विचार चालू आहे रे अजून घ्यायचं का नाही. माझ्या रायडिंगला आपल्या वेळ जाणार आहे. घ्यावंच लागतं. त्याच्यानंतर पाणी फायनली घ्या फायनली ते गाडी घ्या. हे घेतलं आणि घातलं आणि उद्या तुला काल उद्या म्हणलं कोण आहे चांगलं नाही दिसत.
ते म्हणले की बदलायला यामुळे कोण म्हणलं अरे बाई लोकांचा काय विचार करायचं जाणं दिसतं नाही. आम्हाला कशाला विचारलं तू तर कशाला विचारलं जॅकेट चांगलं दिसतं. बरोबर अरे खरं माझा आयफोन आला असता रे तुम्ही विचार करा माझ्या आयफोनचा अरे मी आयफोन 30 दिवसाला 1000 म्हणलं तर काय 100. आयफोन येईल. आयफोन तर येणंच रे माझं ते तर लांबची गोष्ट आहे जवळची गोष्ट आहे ती तर लांबची गोष्ट आहे. खरं माझं आयफोन खरंच येईल भाऊ मी खरं बोलतो खर्चून घेतो मस्त मी आयफोन प्रो तुम्ही तेवढे पैसे मला द्या. मगाशी पण त्या गरीबाला द्यायचं सोडून मला द्यायचे असते. कुछ तरीका है भीख मांगने का? आता छापा काट्यावर निर्णय घ्यायचं का नाही दे इकडे गाडी साईडला गेलो. इकडे दे इकडे दे. मी अरे इकडे दे मी नाही, उडवतो. मी बोल चल छापा का काट काटा काटा पाडलं घ्यायचं छातात उई, काटा काटा. चला निघा इच्छा चला 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 तू इथंच हे खरंच चला आता हे खरंच चला. फायनली वाघाने पण निर्णय घेतलेला आहे. फायनली विंग तर केलेली पण राव हे माझ्या नावाचं काय बनवून टाकले तिरी काय तिरी राज चीटिंग करता है तू. काय राव काय चांगलं नाव आहे तिरी राज बनवून टाकलं. तर आता सो तिथून पुढे कुठं जातोय ते बघण्यासाठी स्टेडियम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. सॅमसंगवाला माणूस म्हणलेला आम्हाला ब्लॉगिंग अलाउड नाही पण खरंच मॉलमध्ये कुठंच नाही वाटतं आम्ही सगळ्या मॉलमध्ये करून आलो. कसा काय विषय रे पांडा आज फुल वाघांनी शॉपिंग केली. बर्गर किंगला एक वेळेस टाळलेलं आहे पण शॉपिंग लई केली वाघांनी. सो स्टेट येऊन आता इथून पुढं बघत राहावा कसं काय नियोजन लागतंय. मे बी नाही आता इथं नाही घरी गेल्यावर ब्लॉगचा एंड करतो. ब्लॉगचा एंड तिथं ना घरी गेल्यावरच करतो. चल जाऊन बसू दोघं बर्गर किंगला. एक बर्गर खाऊ चल घेत नाही चल म्हणजे त्यांना कसं कळलं ना आपण गेलो. बर्गर किंगला जाऊ स्नॅप टाकवा फुल जळवा जळवी आता नुसते ऑन टॉप. पण त्यांना स्नॅप कसं पडलेलं कळलं त्याचा असलं इग्नोर मारायचं ना जसं काय की आपण कधी बघितलं भेटलोच नाही आयुष्यात असं इग्नोर मारायचं. इथं थांबणार माझ्या अरे गप जाऊन खुर्चीवर बसायचं रे काय बोलायचं ना. असं मला वाटलं पाहिजे आपण ऑर्डर दिली होती. नाही त्यांच्या समोरून जायचं रे समोरून जायचं पण जास्त भाव नाही द्यायचं. भाव नाही तिकडे बघायचं आहे. कोण आहे आम्ही ओळखत नाही. ओळखत एक्सक्यूज मी म्हणलं तरी ओळखायचं. खाली बघ 2,000 years later. पाऊस लागतो नुसता आता. अरे असलं पाऊस बाबा बिल घ्यायला जायला पाहिजे लवकर. सो फायनली गाईज दिवसभरातलं शेड्यूल तुम्ही बघितलेलं आहे. आजच्या दिवसात काय काय झालं ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली. डन फॉर द डे. आत्ता कुठं घरी आलं आहे आता घरी जाऊन ब्लॉग एडिट करून होतं तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी एवढंच भेटू येतो त्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.